राजकारणातले मित्र, पडद्यावरची चित्र आणि नाटकातली पात्र कधी बदलतील हे सांगता येत नाही. याचा प्रत्यय समाजामध्ये वावरताना आपल्याला सातत्यानं येताना दिसून येतो. या गोष्टीला कारणं काहीही असोत, पण राजकारणात कोणच कुणाचा कधीच कायमचा शत्रू नसतो आणि कुणीच कुणाचा कायमचा मित्र देखील नसतो. अशा घटना महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये आपल्याला अनेक वेळा पाहावयास मिळतात. याचाच प्रत्यय पंढरपुरातील जनतेसह संपूर्ण महाराष्ट्राला 2 दिवसामध्ये दिसून आला. त्याचं असं झालं, महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी कोल्हापूर येथील कृष्णराज धनंजय महाडिक यांची निवड झाली आणि महाडिक यांनी नुकताच 2 दिवसापूर्वी पंढरपूरचा दौरा केला. मोठ्या लवाजम्यासह ते पंढरपुरात दाखल झाले. भाजपच्या तरुणाईनं उत्साहामध्ये त्यांचं स्वागत केलं. या स्वागतामध्ये आघाडीवर होते भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे पंढरपुरातील नेते प्रणव परिचारक यांनी कृष्णराज महाडिक यांचं मनपूर्वक स्वागत करून परिचारक आणि महाडिक घराण्याचं 3 पिढ्यापासून असलेलं राजकीय वैमनस्य लोकांच्या समोर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारी माणसं पक्षासाठी एकत्रित येऊ शकतात हे दाखवून दिलं आहे. नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना गटतटबाजीला अजिबात महत्त्व नसतं. पक्षात काम करणाऱ्या सर्वांनीच पूर्वीचे सगळे मतभेद विसरून एकत्र येऊन काम करायचं असतं. हा संकेत 2 दिवसापूर्वी पंढरपूरकरांसह महाराष्ट्राला मिळाला. तसं महाडिक हे मूळचं कोल्हापूर जिल्ह्यातलं घराणं. पैलवान भीमराव दादा महाडिक यांनी काही वर्षापूर्वी पंढरपूर आणि मोहोळ तालुक्याच्या सीमेवरती असणाऱ्या टाकळी सिकंदर परिसरामध्ये पुळूज आणि इतर भागामध्ये जमिनी खरेदी केल्या आणि आधुनिक शेती करण्यासाठी हे कुटुंब पंढरपूरमध्ये काही काळासाठी स्थलांतरित झालं. त्या कालावधीमध्ये भीमा पाणी पुरवठा योजनेसारखी मोठी लिफ्ट इरिगेशनची योजना राबवून भीमरावदादा महाडिक यांनी पुळूज परिसरामधील शेकडो एकर जमीन बागायत केली. अनेक शेतकऱ्यांच्याकडून जमिनी विकत घेऊन ते पुळूज या परिसरामध्ये स्थिरतावर झाले. त्यानंतर लगेचच त्यांनी त्या परिसरामध्ये सहकारी साखर कारखाना काढण्याचं स्वप्न बघितलं आणि ते प्रत्यक्षात उतरवलं देखील. टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना दुष्काळातून सावरलेल्या पंढरपूरकरांना साखर कारखान्याची स्थापना करून देऊन भीमरावदादा महाडिक यांनी पंढरपूर तालुक्याला दिलासा दिला. त्यामुळं अर्थातच पुळूज परिसरातील पुळूजवाडी, शंकरगाव, नळी, विटे, पोहरगाव या परिसराबरोबरच सुस्ते, तारापूर, काही प्रमाणामध्ये तुंगत या परिसरामध्ये भीमरावदादा महाडिक यांना मानणारा शेतकऱ्यांचा मोठा वर्ग तयार झाला. भीमरावदादा महाडिक यांनी आपल्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांचं देखील शेती बागायत व्हावी यासाठी सातत्यानं प्रयत्न केले आणि भीमा सहकारी साखर कारखाना कार्यान्वित देखील झाला. परंतु अनंत अडचणीमुळं आणि प्रशासनातील काही कामकाजामुळं भीमरावदादा महाडिक यांना कारखाना चालवण्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या आणि काही गळीत हंगामामध्येच भीमा सहकारी साखर कारखाना हा बंद पडला गेला. बंद पडलेल्या साखर कारखान्याचे शासनाचे कर्ज आणि बँकांची कर्ज थकत गेली आणि त्यानंतर 1985-86 सालच्या सरकारनं तो कारखाना दिवाळखोरीत जाहीर करून त्याच्यावरती प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला. अर्थातच त्या कालावधीमध्ये त्या काळचे महाराष्ट्राचे दिग्गज नेते वसंतदादा पाटील यांच्या जवळ असणारे आणि विजयसिंह मोहिते पाटील गटाचे खंदे समर्थक असणारे आमदार सुधाकर पंत परिचारक यांची कारखान्यावरती प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सुधाकर पंत परिचारक यांनी भीमा सहकारी साखर कारखान्याचं कामकाज सावरत कारखाना उत्तमरित्या चालवला. तोपर्यंत महाडिकांच्या कुटुंबामधील भीमरावदादा महाडिक यांचं निधन झालेलं होतं आणि त्यांच्या मुलांनी या कारखान्याकडं काही प्रमाणामध्ये दुर्लक्ष केलं होतं.
पण नंतर सन 2000 विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली त्या काळातील पंढरपूरचे नेते कैलासवासी वसंतदादा काळे यांनी भीमा सहकारी साखर कारखान्याची पहिली निवडणूक लावली. परिचारक यांच्या विरोधामध्ये धनंजय महाडिक यांनी कार्यकर्त्यांना एकत्रित करून तगडं आव्हान निर्माण केलं होतं, पण काही मतांनी धनंजय महाडिक यांचा पराभव झाला. त्यानंतर 2005 सालची निवडणूक लागली. 2005 सालच्या निवडणुकीमध्ये मात्र धनंजय महाडिक यांनी प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये भाग न घेता परिचारक यांच्याबरोबर कारखान्याच्या उभारणीमध्ये सहभाग असणाऱ्या भीमरावदादा महाडिक यांचा पुतळा कारखान्यावरती उभा करण्यात यावा, कामकाजामध्ये आम्हाला सहभागी करून घेण्यात यावं, सभासदवाढीमध्ये आमचा देखील सहभाग असावा, अशा काही अटी आणि शर्ती टाकत ही निवडणूक बिनविरोध करून पुन्हा एकदा परिचारक यांच्या हातामध्ये सत्ता दिली. त्यानंतर 2010 पुन्हा महाडिक यांनी परिचारक यांनी दिलेले शब्द पाळले नाहीत असा आरोप करत पुन्हा कारखान्याची निवडणूक लावली. तोपर्यंत धनंजय महाडिक यांचं पंढरपूर तालुक्यातलं राजकीय बस्तान मजबूत झालेलं होतं आणि 2010 साली झालेल्या निवडणुकीमध्ये धनंजय महाडिक यांना तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या बाजूने कौल देत भीमा सहकारी साखर कारखान्याची सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये दिली. दरम्यानच्या कालावधीमध्ये परिचारक आणि महाडिक कुटुंबाचं राजकीय एकमेकांचं विळ्या भोपळ्याचं सख्य निर्माण झालं. ते दोघे एकमेकांच्या विरोधात राजकारण करू लागले. पुळूज परिसरामध्ये महाडिक यांचा असणारा राजकीय दबदबा हा परिचारक विरोधकांना उपयोगी पडू लागला. इतर निवडणुकामध्ये मग ते विधानसभा असो, जिल्हा परिषद असो किंवा इतर कुठल्याही निवडणुकामध्ये परिचारक विरोधकांना सहकार्य करण्याची भूमिका पंढरपूर तालुक्यामध्ये धनंजय महाडिक यांनी घेतली आणि ती टिकवली देखील. त्याचा काहीसं नुकसान परिचारकांना अनेक वेळा सहन करावं लागलं आणि या सगळ्या घडामोडीमध्ये एकेकाळचे राजकीय विरोधक असणारे भीमरावदादा महाडिक आणि सुधाकर पंत परिचारक, त्यानंतरच्या दुसऱ्या पिढीमध्ये परिचारकांच्या पुढच्या पिढीचं नेतृत्व करणारे प्रशांत परिचारक आणि महाडिक यांच्या पुढच्या पिढीचं नेतृत्व करणारे धनंजय महाडिक, हे देखील दोघे एकमेकांचे विरोधक होते. आणि त्यानंतर महाडिक यांच्या तिसऱ्या पिढीतील कृष्णराज महाडिक आणि परिचारक यांच्या तिसऱ्या पिढीतील प्रणव परिचारक हे राजकारणामध्ये सक्रिय झाले. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहत गेलं होतं आणि एकेकाळचे कट्टर विरोधक असणारे महाडिक आणि परिचारक हे भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये एकत्र काम करत होते. अर्थातच महाडिक यांचं काम कोल्हापूरमध्ये सुरू होतं तर परिचारक पंढरपूरची भारतीय जनता पार्टीची धुरा सांभाळत होते. आणि याच कालावधीमध्ये महाडिक यांच्या घराण्यातील तरुण असणारे कृष्णराज महाडिक यांची महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली. ही वार्ता महाराष्ट्रभर सगळीकडे समजल्यानंतर पंढरपुरामध्ये जल्लोष केला आणि त्यानंतर त्यांनी 2 दिवसापूर्वी पंढरपूरचा दौरा देखील केला. या दौऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या तरुणाईनं मनापासून महाडिक यांचं स्वागत केलं. त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मंदिर परिसरामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांना पुष्पहार अर्पण करून शुभेच्छा देखील दिल्या. विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येऊन त्यांनी काही काळ कार्यकर्त्याशी संवाद साधला. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आघाडीवर होते ते प्रणव परिचारक यांनी कृष्णराज महाडिक यांच्या स्वागताची जबाबदारी स्वतःवरती घेऊन हा सगळा कार्यक्रम पार पाडला. या वेळेला हजर असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील जनतेनं मात्र गेल्या 3 पिढ्याचं महाडिक आणि परिचारक यांचं राजकीय जे विळ्या भोपळ्याचं शक्य होतं ते भारतीय जनता पार्टीमुळं एकत्रित आल्याचं काही जणांनी समाधान व्यक्त केलं. मात्र काही जणांनी यांच्या एकत्रित येण्यावरती बोटे देखील मोडले. पक्षाच्या माध्यमातून या पुढच्या कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून काम करू असाच संदेश महाडिक आणि परिचारक यांनी या कार्यक्रमामधून दिलेला आपल्याला दिसून येतो. या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं, ही भूमिका योग्य वाटते की अयोग्य वाटते, याबाबत आपलं मत आपण कमेंटमध्ये व्यक्त करा.
आणि अजूनही आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपले व्हिडिओ आपल्याला आवडल्यास ते शेअर देखील करायला विसरू नका. धन्यवाद.